नमस्कार मंडळी, आज आम्ही आलेलो आहोत ठाण्याच्या सुप्रसिद्ध गजानन वडापाव मध्ये वडापाव खाण्यासाठी। 1978 पासून आहे आणि वडापाव सगळीकडेच फेमस असतात, पण ह्याची काहीतरी खास बात आहे। चला दाखवूया। सर्विंगची पद्धत खास आहे। आ जाओ, चलो आ जाओ। भजी, वडा, समोसा सर्वच आहे। 3 वडापाव हा खायचा आहे। वडापाव 20, समोसा पाव 23, भजी पाव 25, वडापाव 25। मी बना रही और क्या? हाँ मीच बनवलाय, एकदा नाही दोनदा बनवलाय। थँक्यू। वडापाव देण्याची पद्धत वेगळी आहे इथे। वडा, चटणी आणि सरबत, लिंबू सरबत होते। 3 सरबत आणि हे बघा इथे समोसा प्लेट 40 रुपये, भजी प्लेट 40, लिंबू पाणी 15 आणि एक्स्ट्रा पाव 4 आणि हे आहे लिंबू सरबत। आणि मला वाटतं वरती झाकण मी असं हलवलं। तर हे आहे ठाण्याचा नंबर 1 गजानन वडापाव आणि ह्याची खासियत म्हणजे पानामध्ये देतात वडापाव आणि 2 प्रकारच्या चटण्या। चटणी पण ही बेसनची चटणी वाटतं। बेसनची चटणी। बस नवलेश साहेब टेस्ट करा। मस्त पाव घ्यायचा, असा वडा घ्यायचा आणि चटणीमध्ये मस्त हो हो उंगली चटते त्याच्या। ओके, तर एका वडापावची किंमत आहे फक्त 20 रुपये। नवलेश कसं आहे? आणि आमच्या एका माणसाबरोबर झालाय भेदभाव, त्याला पाण्याच्या जागी प्लेटमध्ये दिले। छान आहे। आणि हा डोंबिवलीला राहतो, तिथे पण गजानन वडापाव आहे। आणि तुमच्या इथे काय खातात लोक जास्त? वडा आणि चटणी, पाव नाही खात। मला पण वडा आणि चटणी जास्त टेस्टी लागते। वडा चटणी जास्त टेस्टी आहे। तर ही जितकी हाईप आहे तितका वडापाव टेस्टी आहे का? काय वाटतं तुला? आहे, 1 नंबर। येस, 1 नंबर। तर तुम्ही गजानन वडापाव 1 नंबर। ठाण्यामध्ये असाल तर नौपाडाला आहे गजानन वडापाव। आणि गर्दी बघा, सगळे लोक वडापावचा आनंद घेत आहेत। प्राइसिंग तुम्हाला दाखवले 20 रुपयाला वडापाव। आणि बघा हात किती पटापट चालतात। कसं आहे, झालं का? बाय बाय। तुम्ही पण या आणि वडापाव नक्की खा। येस, बाय मंडळी, जय श्रीराम।